Hello everyone, we are discussing SSC's class 10th most repeated questions last 5 years. Science part 1 आधी बघूया. फर्स्ट वन इज ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमधून लास्ट 5 इयरमध्ये हे 4 क्वेश्चन जास्त वेळेस रिपीट झालेले आहेत. फर्स्ट वन इज स्टेट अँड एक्सप्लेन द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेट करायचा आणि एक्सप्लेन करायचा आहे. तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये तो फॉर्म्युला आहे F = G m1 m2 upon r². सेकंड वन इज डिराइव द फॉर्म्युला फॉर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी फॉर्म्युला डिराइव करायचा आहे. सरफेस ऑफ अर्थ त्याच्यावर एक वेगळा येईल. सरफेस ऑफ अर्थपासून h हाईटवर वेगळा येईल. डेप्थ सरफेस ऑफ अर्थपासून d डेप्थवर वेगळा येईल. थर्ड वन द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास आणि वेट या दोघांमधला डिफरन्स बिटवीन एक बॉक्स आखून त्यामध्ये लिहायचं आहे. मास इज अ स्केलर क्वांटिटी. मास इज डिनोटेड बाय m. वेट इज डिनोटेड बाय w and this is a variable quantity, vector quantity. Mass is a variable and mass is not variable, but weight is variable. Mass fixed. Mass is everywhere fixed. नंतर आहे न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन्स ऑन ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन F = G m1 m2 upon r². Second chapter will be periodic classification of elements. Mendel's periodic table, merits and demerits. मेंडलिव्हच्या पिरियडिक टेबलचे उपयोग आणि डिमेरिट्स लिहायचे आहेत. मॉडर्न पिरियडिक लॉ अँड टेबल. राईट डाऊन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स फ्रॉम देअर ग्रुप्स अँड पिरियड. ग्रुप आणि पिरियडच्या प्रॉपर्टीज लिहायच्या आहे. डाऊन द ग्रुप जे येतात ते असतात ग्रुप्स आणि फ्रॉम लेफ्ट टू राईट जे जातात ते असतात पिरियड्स. ट्रेंड्स इन द पिरियडिक टेबल, ॲटॉमिक साईज, व्हॅलेन्सी एक्सेट्रा. पिरियडिक जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याच्यातले ट्रेंड्स लिहायचे. जसं ॲटॉमिक साईज ही टॉप टू बॉटम इन्क्रीज होते असं लिहायचं. केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन विथ एक्झाम्पल्स. टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स लिहायचे आहेत एक्झाम्पल्स आहेत. जसं डिकम्पोजिशन झालं, कंपोजिशन झालं. बॅलन्स केमिकल इक्वेशन म्हणजे केमिकल रिॲक्शन दिलेली असेल तिला आपल्याला बॅलन्स करायची आहे. आयडेंटिफाय द टाईप ऑफ रिॲक्शन. तेच आपल्याला रिॲक्शन दिलेली असेल त्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं की ही कोणत्या टाईपची रिॲक्शन. डिकम्पोजिशन झालं, कंपोजिशन झालं. कार्बन कंपाऊंड्स. प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ इथेनॉल अँड इथेनॉइक ॲसिड. स्ट्रक्चर ऑफ अल्किन्स अँड अल्काइन्स. अल्केनमध्ये सिंगल बॉन्ड असतो, अल्किनमध्ये डबल बॉन्ड असतो, अल्काइनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. होमोलोगस सिरीज अँड फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप म्हणजे त्याच्यामध्ये अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप येईल, ॲसिडचा फंक्शनल ग्रुप येईल, अल्डेहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड सगळे फंक्शनल ग्रुप्स येतील. हीट इज अ स्पेसिफिक हीट कपॅसिटी कन्सेप्ट. न्यूमेरिकल बेस ऑन Q = mc ΔT. C is a specific heat capacity. Delta T is a change in temperature and m is a mass, Q is a heat. Modes of heat transfer. Reflection of light. Law of reflection. Ray diagram of concave and convex mirrors. Mirror formula and magnification problem. नंतर refraction of light. Law of refraction. Ray diagram for lenses. Lens formula and numerical problems. हे पार्ट 1 सायन्स मध्ये मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. जर या क्वेश्चन्सची शॉर्ट सिरीज हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.